मला मुलगा झाल्यावर मी या देशाचं भाग्यविधाता होईल हे जर तरच्या गोष्टी ह्या संजय राऊत बिऊत हा विषय आता सगळा संपलेला आहे। यांचं सरकार फक्त विरोधी पक्ष होता का याच्यावरच तुम्ही कॉम्पिटिशन करा। म्हणजे आता यांची अशी परिस्थिती आहे महाविकास आघाडीची की आमच्या तिघांमध्ये विरोधी पक्ष नेता कोण होईल एवढीच कॉम्पिटिशन मला वाटतं या तिघांमध्ये चाललेली आहे। त्यांनी सत्तेचं स्वप्न पाहू नये। सत्ता ही महायुतीची येणार आहे। मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारला महाराष्ट्रातल्या फक्त आमच्या लाडक्या भगिनीच निवडून आणतील। सगळे भाऊ आणि वडिलांचं जे मतदान मिळेल ना ते बोनस असणार आहे। असं वाटतं की आपल्याला हे विसरता येणार नाही। मागच्याही वेळेस युती असताना भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ होता। आजही आमच्या महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ आहे। परंतु असं होणार नाही की आपल्याला दुसऱ्याला नगण्य समजता येणार नाही एवढंच फक्त मला सांगता येईल। निश्चितपणे तिघांचंही इतकं सुंदर असा ताळमेळ आहे की हे फक्त बाहेर मला असं वाटतं की हा एक खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करण्याचा किंवा कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय। मी आज सकाळीच बातम्या वाचल्या रात्री 11-12 वाजता तिघ नेत्यांची बैठक झाली। सगळ्यांचं समन्वयाने सगळं चाललेलं आहे। तिघ जण पूर्ण महाराष्ट्रभर लाडक्या बहिणींचे दौरे करत फिरताय। सगळे जण आनंदात आहेत, खुशीत आहेत, कोणाच्याच कपाळपाटीवर आढ्या दिसत नाहीये। असं असताना हा 156 येणार आहे तो 174 येणार आहे हे सांगण्यात काही अर्थ नाहीये। तिघांना त्यांच्या त्यांच्या परिस्थितीप्रमाणे 100% न्याय मिळेल। नाही, माझी गेल्या 10 वर्षापासून ही पद्धत आहे की मी प्रत्येक पंचवार्षिक आटोपल्यानंतर मी प्रत्येक समाजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो। मी 5 वर्षामध्ये या समाजासाठी मतदारसंघासाठी काय केलं हे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि अजून तुमची नेमकी काय अपेक्षा आहे ही त्यांना विचारतो। त्याच्यामुळे हा बौद्ध समाज संवाद मेळावा होता। मी सर्व समाज बांधवांशी भगिनींशी संवाद साधला आणि त्या संवादामध्ये मी काय केलं आणि तुमची काय अपेक्षा आहे हे जाणून घेतलं। सर्व समाज बांधव अतिशय उत्साहाने या ठिकाणी आलेला होता। मी पहिल्यांदा असं चित्र पाहिलं, एकदा पाहिलं ते 14 एप्रिलला आणि दुसऱ्यांदा पाहिलं ते ह्या मेळाव्याला की प्रत्येक समाज बांधव 14 एप्रिलला आपल्या दैवत बाबासाहेबांच्या जयंतीलाच जायचं आहे की काय अशा तयारीने सर्व परिवारासह या संवाद मेळाव्याला आलेले होते। याचा मला रास्त अभिमान। मला असं वाटतं की तिघही पक्षांचं हे सूत्र ठरलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्या विषयावर किंवा त्या जागांवर कुठल्याही प्रकारची चर्चा मला असं वाटतं की तिघही पक्ष करणार नाहीत। त्याच्यामुळे मी विद्यमान आमदारांमध्ये येतो। त्याच्यामुळे माझी उमेदवारी फक्त औपचारिकता आहे, ती औपचारिकता होत राहील। मला त्या औपचारिकतेची वाट पाहायची गरज नाही। पण मी आचारसंहिता लागायच्या आधी या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये या प्रत्येक समाज घटकाला जो 10 वर्षापासून न्याय देण्याचा प्रयत्न करतोय तो कुठपर्यंत देण्यात आला, अजून काय समाजाची अपेक्षा आहे, या मतदारसंघामध्ये माझ्याकडून अजून काय वाटतंय हे मी विचारण्याचा आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। नाही, मी ना शिवसेनेचा प्रवक्ता आहे ना शिवसेनेचा नेता आहे। मी एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, एक शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणून मला फक्त एवढंच माहिती आहे की मी विद्यमान आमदार आहे आणि माझी उमेदवारी निश्चितपणे घोषित होईल एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो। नाही, महायुती किती जागांपर्यंत पोहोचेल याच्यापेक्षा आज जर का तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या फक्त बहिणींनी जरी ठरवलं तरी 100% महायुतीच्या जागा येतील आणि सरकार बसेल। बांधवांनी दिलेलं सगळं बोनस असेल। नाही, हा जो काही अनुभव आहे ह्या आमच्या लाडक्या भगिनींनी लोकसभेला पाहिलेला आहे। त्यांनी लोकसभेचा अनुभव पाहिलेला आहे की लोकसभेमध्ये ह्याच विरोधकांनी ह्याच सावत्र भावांनी अशाच पद्धतीचा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला। तो म्हणजे मुस्लिम बांधवांना घाबरवलं की आपला समाज आपला धर्म धोक्यात आहे। इकडे बौद्ध बांधवांना अशा पद्धतीने फसवण्याचा प्रयत्न केला की आपली घटना धोक्यात आहे। आज 100% बहुमताने माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बसलेले। काय झालं धर्माचं, काय झालं समाजाचं, काय झालं घटनेचं? मला असं वाटतं की बाबासाहेबांनी लिहिलेलं हे संविधान हे कोणताही मायचा लाल आतापर्यंत जन्माला आला नाही, भविष्यातही जन्माला येणार नाही की त्या घटनेला तो धक्का लावू शकेल।
तीच परिस्थिती ह्या लाडक्या बहिणीच्या संदर्भातली आहे। अरे ह्या विरोधकांना लाजा वाटल्या पाहिजे। तुम्ही सावत्र भावापेक्षाही निर्लज्जपणे तुम्ही बोलताय। पहिला तुम्ही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, जेव्हा पहिला दुसरा हप्ता या आमच्या माता भगिनींच्या अकाउंटवर आला त्यावेळेस तुम्ही अशी अफवा पसरवली की या लवकर जा आणि तुमच्या बँकांमधून पैसा अकाउंटमधून लवकर काढा। या नालायक प्रवृत्तींमुळे या महाराष्ट्रातल्या गोरगरीब भगिनींनी सकाळी आपला डब्बा भाकरी बांधून 6 वाजेपासून त्या बँकांमध्ये लाईनी लावल्या, उन्हा तानाच्या भुकेल्या त्या बँकांमध्ये राहिल्या। जेव्हा आता त्यांना 100% कळलेलं आहे की आपल्याला ह्या लाडक्या भावाला कुठल्याही परिस्थितीत फसवायचं नाही, त्यांनी दिलेली भेट ही आमच्या आयुष्यभराकरता आहे, हा कॉन्फिडन्स आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या भगिनींना आलेला आहे। त्याच्यामुळे हे किती सावत्र भाऊ जन्माला आले तरी याचा परिणाम आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींवर होणार नाही याची मला 100% खात्री आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।